तुम्हीही दिवसातून 3 ते 5 वेळा चहा घेता का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. आजचा आपला विषय आहे जो अतिशय लोकप्रिय आहे, तो म्हणजे चहा. जो भारतीय लोकांना फार प्रेम आहे. चहावरती खूप जीव आहे. म्हणजे आपल्याला काही निमित्त पाहिजे चहा घेण्यासाठी. कोण आलं? चहा. कोण जाणार आहे? चहा. चहासाठी एकंदरीत काय लागतं? तर त्याचं साहित्य म्हणजे पाणी, चहापत्ती, दूध आणि साखर. पण सगळ्यात खतरनाक म्हणजे साखर, ज्याच्याने आपल्या कॅलरी, ग्लुकोज आपलं पटकन अप होतं आणि शुगर स्पाइक होते. म्हणून शुगर आपल्याला शक्य होईल तेवढं कमीत कमी प्रमाणात, तुम्हाला सवय असेल 2 चमचे 3 चमचे घेऊन साखर म्हणजे चहा घेण्याचा इंटेक, तर तुम्ही त्याला हळूहळू कमी करा. पटकन केल्याने तुम्हाला तो त्रास होणारच आहे. त्यामुळे 1चा अर्धा चमचा नंतर कमी, आणि वाटल्यास दूधसुद्धा कमी प्रमाणात घेऊन तुम्ही त्या पद्धतीचा चहा घेऊ शकता. आता त्यानंतर तुम्ही त्यासोबत काय काय घेता, जसं की नमकिन्स, बिस्किट्स किंवा टोस्ट, हे प्रकार तुम्ही किती घेता आणि किती वेळा घेता हे सुद्धा लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याने अजून जरा तुमच्या कॅलरीज वाढणारच आहे आणि ओव्हरऑल तुमच्या पूर्ण बॉडीवरचं फॅट वाढणारच आहे नक्कीच. म्हणून यापेक्षा तुम्ही ब्लॅक टी किंवा ग्रीन टी हे घेणं किंवा लेमन टी हे घेणं आवश्यक आहे. याला सबस्टिट्यूट तुम्ही करू शकता. एखाद्या वेळेस तसा चहा घेतला तर नंतरच्या वेळेस कोरा चहा घेऊ शकतो. एखाद्या वेळेस शुगर अर्धा चमचा घालून घेतलं हरकत नाही. पण ते तुम्ही किती वेळा घेता? दिवसातून 4, 5, 6 वेळा घेत असाल तर तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या शुगरला स्पाइकच करत आहात. म्हणून चहाचं प्रमाण ठरवा आणि शुगर शक्य होईल तेवढी कमी करा. गुळाचा, साखरेचा हे सगळं बोलणं आहे. त्या कितीही तुम्ही घेतलं तर त्यामध्ये शुगर ॲड ऑन आहेच. आणि आजकाल ऑर्गॅनिक सगळं मिळणं फार कठीण आहे. त्यामुळे तुम्ही चहा नक्कीच घ्या, पण प्रिफर करा दूध कमी आणि साखर वर्ज्य करणे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की साईड इफेक्ट तुम्हाला ते भोगावेच लागतात. ते तुम्हाला दिसून पण येतील शरीरावर, चेहऱ्यावर आणि पूर्ण तुमच्या मेंटल माइंडवरती पण ते दिसेल. म्हणून कुठल्याही गोष्टीला तुम्हाला एक कंट्रोल, लिमिट ठेवणं गरजेचं आहे. कोणी ऑफर केलं म्हणून लगेच आपण हां म्हणतो चहासाठी. स्पेशली मी चहाचं बोलते आहे. त्यावेळेस तुम्ही नाही म्हणता आलं पाहिजे. किंवा ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कोरा किंवा लेमन टी प्रिफेर करा. हळद दूध घेणं प्रिफेर करा. अर्ली मॉर्निंग उठून चहा घेण्यापेक्षा सब्जा पाणी, जिरं पाणी तुम्ही हे प्रिफेर करा. आणि आफ्टर ब्रेकफास्ट तुमचा जे काही स्केड्यूलमध्ये तुमचा जो वर्कआउट असेल, त्याच्यानंतर तुमचा चांगला हेल्दी नाश्ता असेल, त्यानंतर अर्धा 1 तासाने तुम्ही चहा तुमच्या आवडीचा घेऊ शकता, कमी साखरेचा. दिवसाचे 2 कप तुम्ही आरामात एन्जॉय करू शकता. या गोष्टीला तुम्ही जर कंट्रोल मिळवलं तर तुम्ही चहाचा नक्कीच आस्वाद घेऊ शकता. जसं की आपण टी व्ही बघता बघता नेटफ्लिक्स ऑन झाला की आपल्याला त्या आनंदात आणि एखाद्या मूव्ही सिरीजमध्ये आपण रमलो की आपल्याला चहा किंवा कॉफी घ्यायची इच्छा होते ब्रेकमध्ये. त्यासोबत अनेक पदार्थ आपण खातो, जसं चिप्स वगैरे, लेज, बरेच असे काही स्नॅक्स. आणि त्यासोबत एवढा मग आपण चहा किंवा कॉफी घेत असेल तर किती सारी आपण कॅलरीज इंटेक करतो हे आपल्याला कळतही नाही. त्या ओघात आपल्याला कळत नाही. जर तुम्हाला तसा आहे, तगडा तुमचा वर्कआउट असेल तर एखाद्या वेळेस हरकत नाही. पण नुसतं आपण बसतो, पाहतो, मीटिंग्समध्ये घेत राहतो, भेटीमध्ये सगळ्यांच्या चहा कॉफी इंटेक करत राहतो, ते फार चुकीचं आहे. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्या पोटाचा घेर वाढणार आहे, शरीराचा सगळा समतोल बिघडणार आहे आणि मेंटलवरही त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे. शेवटी आपल्याला आपल्या मर्यादा कळणं आवश्यक आहे. 2 कप पुरेसा आहे आणि तेही विदाऊट शुगर. जर तुम्हाला आवडतच असेल तर अर्धा चमचा ठीक आहे. पण 2च्या व्यतिरिक्त जर तुम्ही जास्त चहा घेत असाल तर ते चुकीचं आहे. आणि एन्जॉय म्हणून तुम्ही 2 कपाला छानपैकी त्याचा मजा तुम्ही घेऊ शकता. लक्षात ठेवा, प्रत्येक चहा कप आनंदच देईल असं नाही. कधी कधी तो त्रासही देऊ शकतो. चहा प्या, पण मर्यादित. आरोग्याची खरी चव सवयीमध्ये असते. धन्यवाद.